सुयश विद्यालय बार्शी स्टँडर्ड 7th chapter from science, chapter number 3, properties of natural resources, from which we have completed which are natural resources, that are air, water and soil. Then we studied properties of soil, texture and structure. Today we are going to see uses of soil and soil testing. So uses of soil म्हणजेच मृदेचा उपयोग. मृदेचा उपयोग कशासाठी होतो? तर पहिल्यांदा वनस्पती संवर्धनासाठी, दॅट इज प्लांट कन्झर्वेशन. वनस्पती संवर्धन म्हणजे काय? प्लांट कन्झर्वेशन म्हणजेच सॉईल हेल्प्स टू ग्रो द प्लांट्स बिकॉज इट प्रोवाइड्स न्यूट्रिशन अँड वॉटर अँड मिनरल्स टू द ग्रोईंग प्लांट्स. सो it helps in growing plant. So that's why we say that for plant conservation soil is very useful. Second use is water conservation, that is जलसंधारण. जलसंधारण म्हणजे काय? तर बघा, मृदा पाणी धरून ठेवते, त्यामुळे बंधारे, तळी यांच्या माध्यमातून आपल्याला पाण्याचा 12ही महिने उपयोग करता येतो. या पाण्याचा उपयोग होण्यासाठी आपण बंधारे, तळी बांधत असतो. म्हणजेच काय? जलसंधारण असे म्हणतात त्या गोष्टीला. सो इट इज इन वॉटर कन्झर्वेशन. वॉटर कन्झर्वेशन मीन्स सॉईल होल्ड्स वॉटर फॉर यूजिंग इन बर्न्स अँड लेक. नाव थर्ड यूज ऑफ सॉईल इज प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणजे अकार्यता. आपल्याला मृदेला हवा तसा आकार देता येतो. मृदेच्या या गुणधर्मालाच अकार्यता किंवा प्लास्टिसिटी असे म्हणतात. पहा, या गुणधर्मापासून मृदेपासून आपल्याला वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू बनवता येतात. या वस्तू भाजून टणक बनवता येतात. उदाहरणार्थ आपण घरी वापरतो तो माठ, रांजण, पणत्या, मूर्ती, विटा या सगळ्या गोष्टी आपण मृदेपासूनच बनवतो. So, soil can be given any required shape. This property of soil is called plasticity, and because of its plasticity we can use it to make articles like water storage, earthen pots, earthen lamps, idols, bricks and other utensils. Now there are some useful types of soil which are china clay, shadu soil, टेराकोटा सॉईल अँड मुलतानी सॉईल. बघा, या काही उपयोगितेवरून म्हणजे मातीचा कसा उपयोग होतो यावरून मृदेचे काही प्रकार आहेत. ते म्हणजे चिनी मृदा, शाडूची मृदा, टेरेकोटा मृदा आणि मुलतानी मृदा. चिनी मृदा म्हणजे त्यालाच दुसरे नाव केओलिन असंही आहे. इट इज व्हाईट इन कलर. इट इज यूज्ड टू मेक क्रॉकरी, बाथरूम टाईल्स, tanks, laboratory apparatus, masks and jars. Next is shadu mruda म्हणजेच shadu soil. It is whitish in color. It is used for making statues and idols. See, in picture there are Ganpati murtis which are made up from shadu soil. So next is terracotta soil. Terracotta soil, this is a red in color. Decorative articles and pots used for growing plants are made from this soil. बघा, आपण ज्या झाडे लावण्यासाठी कुंड्या आणतो त्या कुंड्या वगैरे याच मृदेपासून बनलेल्या असतात. तर ह्याला काय म्हणतात? टेरेकोटा मृदा. अँड फोर्थ इज मुलतानी सॉईल. मुलतानी सॉईल इज यूज्ड इन कॉस्मेटिक्स. बघा, कॉस्मेटिक्समध्ये मुलतानी मातीचा खूप उपयोग होतो. सौंदर्य प्रसाधनांसाठी या मुलतानी मातीचा वापर केला जातो. सो these are some useful types of soils. One more important thing in these types, that is china clay is an industrial mineral of type kaolinite. म्हणजेच चिनी माती जी आपण आता म्हटलं ती एक औद्योगिक खनिज आहे. केओलिनाइट नावाचं एक प्रकारचं खनिज आहे. त्यापासून ही चिनी माती बनवली जाते आणि ही माती चीनमध्ये सापडते, म्हणून तिला आपण चिनी माती असे म्हणतो. त्यानंतर पहा, या मातीला उष्णता दिल्यानंतर त्या मातीला एक प्रकारची शायनिंग येते
आणि ग्लेज येते, म्हणून याचा वापर भांडी बनवण्यासाठी करतात. पहा, अपॉन हिटिंग धिस सॉईल ॲक्वायर्स ग्लेज अँड हार्डनेस. इट ॲक्वायर्स हार्डनेस अँड ग्लेज, देअरफॉर इट इज युज्ड फॉर मेकिंग क्रॉकरी. So this is all about uses of soil and its types. Now let's see about soil testing. Soil testing म्हणजेच मृदा परीक्षण. The proportion of various ingredients of soil can be determined by soil testing. During soil testing, the soil is examined for its color, its texture and proportion of organic matter in it. बघा, मृदे परीक्षण म्हणजे काय? तर मृदेचे परीक्षण केल्याने जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते. मृदेचा रंग, पोत, त्यातील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण हे मृदा परीक्षणाने तपासले जातात. म्हणजेच त्या मातीमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे, कोणते घटक जास्त प्रमाणात आहेत आणि कमतरता दूर करण्यासाठी काय उपाय केले जावेत, हे आपल्याला मृदे परीक्षणाने, दॅट इज सॉईल टेस्टिंगने लक्षात येतात. त्यासाठी फॉर दॅट soil samples should be collected for testing. It is dried in the open space in the shade for 8 to 10 days and then it is shifted to sieves. Two tests, namely the pH and electrical conductivity test, are particularly useful in finding out the characteristics of soil. You can determine the fertility of soil in your fields with the help of different tests. पहा, मृदा परीक्षणासाठी मातीचा नमुना 8-10 दिवसासाठी सुकवावा. त्यानंतर तो चाळणीतून चाळून त्याचे गुणधर्म लक्षात घेण्यासाठी त्याचा pH पाहू शकतो. नंतर त्याची विद्युत सुवाहकता म्हणजेच कंडक्टिव्हिटीची टेस्ट घेऊ शकतो. त्यानंतर आपण त्या मातीची सुपीकता किती आहे हे आपण ठरवू शकतो. सो दिस इज अ सॉईल टेस्टिंग. मग आता मातीची सुपीकता कमी होण्यामागची कारणं काय? What are the causes of diminished soil fertility? So these are, first one is soil pH less than 6 or higher than 8. म्हणजेच मृदेचा सामूक किंवा pH जर 6पेक्षा कमी झाला किंवा 8पेक्षा जास्त झाला तर त्याची सुपीकता कमी होऊ शकते. सेकंड वन इज लो प्रपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजेच बघा, ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय पदार्थ जे आहेत मातीमधले ते त्यांचं जर प्रमाण कमी झालं तरीसुद्धा त्याची सुपीकता कमी होत असते. थर्ड वन इज नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर. म्हणजेच त्या जमिनीतून पाण्याचा निचरा जर व्यवस्थित होत नसली तरीसुद्धा मातीची सुपीकता किंवा फर्टिलिटी कमी होते. फोर्थ वन इज रिपीटेड कल्टिवेशन ऑफ सेम क्रॉप. म्हणजे काय? तर एकाच प्रकारचं पीक सतत घेणे. द फिफ्थ वन इज कंटिन्युअस यूज ऑफ सलाईन वॉटर. म्हणजे त्या मातीला जर सतत खाऱ्या पाण्याचा वापर होत असेल तरीसुद्धा त्या मातीची सुपीकता म्हणजेच फर्टिलिटी कमी होते आणि त्या मातीमध्ये पीक व्यवस्थित येत नाही. अँड लास्ट वन इज एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. ड्यू टू एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स द फर्टिलिटी ऑफ सॉईल विल बी डिमिनिश्ड अँड त्यामुळे मातीची सुपीकता कमी होते. म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण 5 डिसेंबर हा वर्ल्ड सॉईल डे म्हणून सेलिब्रेट करतो, टू मेक एफर्ट्स फॉर कन्झर्वेशन ऑफ सॉईल. So we know that soil texture is disturbed if chemical fertilizers are used excessively and that land becomes unsuitable for sowing. Crops should be rotated in order to maintain their fertility of land. बघा, रासायनिक खताचा अधिक वापर टाळला पाहिजे, त्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो आणि म्हणूनच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पिकांची आलटापालट करणे गरजेचं आहे. म्हणजेच काय? तर गव्हाचं पीक काढल्यानंतर जमिनीचा कस कमी होतो. त्यानंतर भुईमूग, मटकी, वाटाणा, तूर, हरभरा, सोयाबीन यासारखी पिके घ्यावी. त्यामुळे जमिनीचा कमी झालेला कस भरून निघतो. So by using this method we can restore the fertility of soil. Students, I hope you all understand what is soil and what are the soil's texture, structure and uses of soil and soil testing and how we
we can improve the fertility of soil. Now you do your homework by understanding the topic neatly. Okay, thank you.